सहकार क्षेत्रातील एक नव्या पर्वाची सुरुवात आज महाराष्ट्रामध्ये होतीये। मुंबई महानगरात आज भारत टॅक्सीच्या सेवेचा शुभारंभ आपल्या राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय आणि म्हणून या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटीलजी, या भागातील स्थानिक आमदार महेश बालदीजी, आमदार प्रशांत ठाकूरजी, आमदार मंदाताई म्हात्रे, रामशेठ ठाकूर, व्यासपीठावरती उपस्थित सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडचे चेअरमॅन डॉक्टर जयंत मेहताजी, सहकार व पणन विभाग महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडेजी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेजी, व्यासपीठावरती उपस्थित श्री सौरभराव दीपक तावरेजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित समोर व्यासपीठाच्या समोर असले आपण सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये आज एक नवा अध्याय जोडला जातोय आणि आपल्या राज्यात आज या ठिकाणी सहकार टॅक्सीचा शुभारंभ होतोय। आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते राज्यातील या सहकार सेवेचा आज प्रारंभ होत असताना मनापासून आनंद वाटतो, कारण आपलं महाराष्ट्र हा खरं तर सहकाराची पंढरी आहे आणि या महाराष्ट्राच्या सहकाराला एक मोठी परंपरा आहे। 100 वर्षापेक्षा जास्त जुनी अशी परंपरा सहकाराची आपल्या राज्याला आहे। आपण जर पाहिलं तर म्हणून या नवीन सहकाराच्या आज उपक्रमाची सुरुवात या ठिकाणी होताना मी मनापासून समाधान व्यक्त करतो। आपण जर पाहिलं तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळे देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आज सहकाराशी जोडला गेलेला आपण पाहतो। आपल्या देशात आपण जर एकूण सहकाराचा विचार केला तर जवळपास 8,60,000पेक्षा अधिक सहकारी संस्था आपल्या देशात काम करतात आणि त्यामधल्या एकट्या महाराष्ट्रात आपण जर पाहिलं तर जवळपास 2.5 लाखाच्या आसपास सहकारी संस्था काम करतात आणि म्हणून महाराष्ट्राचं सहकार क्षेत्रातलं योगदान याच्यावरून आपल्या लक्षात येईल। आपण पाहिलं तर या सगळ्या सहकार क्षेत्रातल्या संस्था ज्या आहेत त्याचे जवळपास या देशामध्ये आज आपण जर पाहिलं तर जवळपास 32 कोटी सभासद या सहकारी संस्थांचे काम करतात। म्हणजे जर आपण त्याचा हिशोब केला तर कमीत कमी 20 ते 22 कोटी कुटुंब या देशातील थेट सहकाराशी जोडली गेली आहेत आणि म्हणूनच इतका मोठा विस्तार या देशामध्ये सहकाराचा असताना आजपर्यंत आपण जर पाहिलं तर सहकार हा फक्त एक कृषी मंत्रालयातला एक विभाग म्हणून आजपर्यंत देशाच्या एकूण सरकारमध्ये देशाच्या सरकारमध्ये काम करताना आपण पाहिलं। पण म्हणून या देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं, या देशातील सहकार हा समप्रमाणात देशभरामध्ये पोहोचवणं, त्याचा विकास करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींनी आज देशाचा या सरकाराचा विचार करत आज जवळपास या देशाची अर्धी लोकसंख्या ज्याच्याशी संबंधित आहे, जोडलेली आहे, याच्यासाठी एक स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली आणि सहकाराचा मोठा अनुभव असलेला आज एका जिल्हा बँकेचे सुद्धा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे माननीय अमितभाई शाह या देशाचे पहिले सहकार मंत्री झाले आणि 2021 साली या देशाचं सहकार मंत्रालय अस्तित्वात आलं आणि म्हणून मला असं वाटतं की 2047चा विकसित भारताचा संकल्प ज्यावेळी आपले प्रधानमंत्री करतात त्यावेळेला त्यांनी हाच विचार केला की या देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था जर सक्षम झाली तर खऱ्या अर्थाने या देशाच्या आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लागेल आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यासाठी सहकाराचं मोठं योगदान या निमित्तानं राहील आणि ते आपलं संकल्पपूर्ती निश्चितपणे या ठिकाणी होण्यासाठी मदत सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी होईल। जेव्हापासून या सहकार मंत्रालयाची निर्मिती झाली मित्रांनो, गेल्या 5 वर्षात जवळपास 152 महत्वाचे निर्णय या उद्देशासाठी सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून घेतले। त्याच्यामध्ये सहकाराचं राष्ट्रीय धोरण जाहीर झालं, त्याच्यामध्ये संपूर्ण गावामध्ये जिथे जिथे आपण म्हणालो की जसं की आता देशामध्ये सर्वत्र सहकार पोहोचला पाहिजे। आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ही ठराविक राज्य जी आपली ही सहकारामध्ये काम करणारी राज्य आहेत, परंतु देशामध्ये सहकार सर्वत्र पोहोचला पाहिजे
त्या ठिकाणी नॉर्थ ईस्टच्या सुद्धा राज्यामध्ये पोहोचला पाहिजे, हा विचार करत देशामध्ये 2 लाख नव्या सोसायट्या तयार करण्याचं एक उद्दिष्ट सहकार मंत्रालयाने समोर ठेवलं. आणि आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 40,000 सोसायट्या नवीन या देशामध्ये निर्माण झाल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या सहकार क्षेत्राला खऱ्या अर्थानं आमच्या गावातली जी सोसायटी आहे, ज्याला आपण विविध कार्यकारी सेवा सोसायटी म्हणतो, तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि म्हणून पॅक्स कॉम्प्युटरायझेशन असेल, या सोसायट्यांना वेगवेगळ्या प्रकारचे 25 वेगवेगळे उद्योग व्यवसाय देण्याचा निर्णय असेल, या माध्यमातून गावातली सोसायटी आमची आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकडे मंत्रालयानं खूप काम केलं, भारत सरकारनं त्याच्यावरती काम केलं. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की आज जवळपास या पॅक्स कॉम्प्युटरायझेशनसाठी 3,000 कोटीचं खर्च केंद्र सरकार या निमित्तानं करतेय. आज आमची गावातली सोसायटी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर आमचा गावातला शेतकरी समृद्ध होईल, गावातला शेतकरी गाव समृद्ध होईल, आमचा तालुका, जिल्हा आणि पर्यायानं आमचं राज्य सहकाराच्या दृष्टीनं सक्षम होईल, समृद्ध होईल, हा विचार याच्यामध्ये केला गेला. आणि म्हणून वेगळे 25 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय देत असताना त्याच्यामध्ये आज अनेक देशातील सहकारी संस्था पेट्रोल पंप चालवत आहेत, आज या ठिकाणी जनऔषधालय चालवत आहेत, धान्य गोदामाची स्कीम चालवत आहेत. त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की या देशातल्या आज आमच्या सगळ्या प्रकारच्या सोसायट्या ज्या आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा हा विचार याच्यामध्ये झाला. आणि म्हणून आज देशामध्ये जवळजवळ 39,000 सोसायट्या ह्या पीएम किसान समृद्धी केंद्र चालवतात. आज देशामध्ये 54,000 आमचे पॅक्स गावातले सोसायटी ह्या सीएससी चालवत आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे निर्णय झाले. या देशातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेंना ताकद देण्यासाठी या ठिकाणी अम्ब्रेला ऑर्गनायझेशनची निर्मिती झाली. आरबीआयच्या माध्यमातून असेल, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. या ठिकाणी आमच्या ग्रामीण बँकांना आज सहकार सारथीच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्याला बीज ते बाजार म्हणजे आज आपल्याला शेतीपासून मार्केटपर्यंत या शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे. आणि म्हणून या माध्यमातून सहकार मंत्रालयाच्या वतीनं 3 वेगळ्या देश पातळीच्या संस्थांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आज भारतीय बीज सहकारी समिती आमच्या पारंपरिक आणि उन्नत जी आमची बीजे आहेत, जी बियाणं आहेत, त्यांना संवर्धन करण्यासाठी, शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी BBSSL नावाची एक संस्था सुरू झाली. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी NCOL सुरू झाली. आणि शेतकऱ्याच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी NCLची स्थापना झाली. अशा प्रकारे या ठिकाणी आज देशभरामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 70,000 सहकारी सोसायट्या या तिन्ही संस्थांच्या आज सभासद झालेल्या आपण पाहतो. आज आपण पाहतो तर सहकारमध्ये पारदर्शकता आली पाहिजे, ट्रान्सपरन्सी असेल, लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल तर निश्चितपणे याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज आपण पाहिलं तर सहकारी संस्थांमध्ये एखादी भरती करायची असेल, एखादा माणूस नोकरीला यायचा असेल तर तो पहिला नोकरीला येतो आणि मग त्याला प्रशिक्षण दिलं जातं. परंतु हा विचार भारत सरकारनं केला आणि माननीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली या देशातली पहिली सहकाराचं विद्यापीठ सुरू झालं, जे जगातलं दुसरं विद्यापीठ सुरू झालं. आणि भविष्याचा या देशाच्या सहकाराचा विस्तार पाहता जवळपास 17 लाख आपल्याला प्रशिक्षित सहकारामध्ये तरुण आज या ठिकाणी हवेत, ते या विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण होतील. आणि म्हणून या विद्यापीठाचं आज देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्या प्रांतिक भाषेमध्ये आता ॲफिलिएशन सुरू झाली. त्या ठिकाणच्या सहकारी संस्थांना, त्या ठिकाणी शिक्षण संस्थांना ॲफिलिएशनच्या माध्यमातून सहकाराचं आज देशभरामध्ये शिक्षण सुरू झालं. श्वेतक्रांतीच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याच्या दूध उत्पादनाला वाढतं ते कसं वाढेल आणि त्याला चांगला भाव बाजारात कसा मिळेल, यासाठी म्हणून सहकाराच्या माध्यमातून श्वेतक्रांती 2.0 या ठिकाणी आणली गेली. आज आपण पाहिलं तर देशामध्ये जवळपास 600 लाख किलोग्राम दूध प्रतिदिन आज तयार होतं, निर्माण होतं. तेच 1,000 लाख किलोग्रामपर्यंत देऊन जाण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी आज श्वेतक्रांतीच्या माध्यमातून आज आपण पाहतो की ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केलंय. आणि म्हणून आता सहकार हा केवळ शेती, सहकार हा केवळ बँकिंग, सहकार हा केवळ सोसायटी, आमच्या गावाच्या सोसायटी याच्यापुरतं मर्यादित न राहता हा विचार केला गेला की ज्यावेळेला आमचा चालक हा स्वतः चालक म्हणून जेव्हा काम करतो, परंतु त्याला या सगळ्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून त्याचं शोषण केलं जातं, त्याच्या कामाचा त्यांनी जेवढं काम केलं त्याचा मोबदला त्याला मिळत नाही. आणि म्हणून सहकारामध्ये आता आमचा चालक आला पाहिजे, टॅक्सी चालक आला पाहिजे, रिक्षा चालक आला पाहिजे, हा विचार माननीय अमितभाईंनी, केंद्रीय मंत्र्यांनी या ठिकाणी केला. आणि त्यातून आपल्याला पाहते की आज या भारत टॅक्सीचा सुद्धा शुभारंभ या 152 उपक्रमामधला एक महत्वाचा उपक्रम हा म्हणजे सहकार टॅक्सीची आज निर्मिती झाली. आणि म्हणून केवळ दूध उत्पादक, शेतकरी आणि कारागीर संघटित होत होते, पण आमचा हा चालक जो होता तो संघटित करण्यासाठी, त्याला सहकाराच्या क्षेत्रामध्ये आणण्यासाठी भारत टॅक्सीच्या या सहकारी संस्थेची निर्मिती झाली. आणि म्हणून आता आमचा चालक हा आता मालक झाला, हाच त्याच्या मागचा मूळ उद्देश होता. त्याचं शोषण थांबलं गेलं आणि आता
त्याच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जमा होतात. शिवाय भारत टॅक्सी नावाची जी काही सहकारी संस्था आपण आता तयार केली, या सहकारी संस्थेचे तुम्ही आता सभासद झाले आहात आणि त्यामुळे या सोसायटीचं, या संस्थेचं ज्या वेळेला याचा फायदा होईल, ज्यावेळी ती नफ्यात असेल त्यावेळी त्याचा डिव्हिडंड सुद्धा आमच्या चालकाला आता थेट मिळण्याची व्यवस्था या सहकार टॅक्सीच्या माध्यमातून मिळेल. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर आज चांगला उपक्रम हा देशभरामध्ये सुरू झाला. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आज देशभरामध्ये जवळजवळ 8 लाख सारथी आपल्या या सोसायटीचे आज सभासद झालेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दररोज जवळजवळ देशामध्ये 11,000 आता राईड्स या सहकार टॅक्सीच्या माध्यमातून आज लोकांसाठी होत आहेत. आणि आमच्या या सर्वसामान्य आमचा जो चालक आहे, जो खरं तर कमिशनवरती काम करायचा, त्याला केलेल्या कामाचा मोबदला मिळत नव्हता. आतापर्यंत कमी दिवसामध्ये जवळजवळ 77 कोटी रुपये त्याच्या थेट अकाउंटमध्ये आता जमा झाले. ही इतकी मोठी उपलब्धी आहे की आमचा आता चालक मालक झाल्याचं ही मला वाटतं एक दिशेनं महत्वाचं पाऊल आहे. दिल्लीमध्ये सुरू झालं, गांधीनगरमध्ये सुरू झालं आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू होताना मनापासून आनंद होतो की आता महाराष्ट्रामध्ये सुरू होतीये. महाराष्ट्रातल्या नागपूर, पुणे इथल्या शहरांमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये ही सेवा सुरू होईल आणि आज मुंबई महानगरामध्ये याची शुभारंभ होतोय. मुंबई महानगरामध्ये त्याचा मनापासून आपल्या सगळ्यांना आनंद वाटतो. आपल्याला माहिती आहे, जसं मी देशाच्या सहकाराचा विचार केला किंवा मुद्दे मांडले, तसंच राज्याचा सहकार, जसं की मी म्हणालो आपली राज्याची सहकार म्हणजे हा देशाची सहकाराची पंढरी आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात मागच्या काळामध्ये या राज्यातल्या सहकारासाठी खूप मोठी महत्वाची पावलं उचलली गेली. आज आपण जर पाहिलं तर खरी सुरुवात महाराष्ट्राची या भूमीतनं देशाच्या सहकाराची झाली. आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर आज जवळजवळ देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या राज्यातल्या साखर उद्योगाला ताकद देण्यात आली. या राज्यातल्या साखर उद्योगाला एनसीडीसीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी जे प्रस्ताव केंद्रामध्ये पाठवले, जवळपास 10,000 कोटी रुपये या राज्यातल्या सहकारी साखर कारखान्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या प्रयत्नांना आज आपल्याला मिळाले आपण पाहिले. आणि या साखर कारखान्यांना जवळजवळ 10,000 कोटी रुपयाचा प्राप्तिकराचा बोजा होता, तो माननीय देवेंद्रजींनी यांच्यामधून त्यांची मुक्तता केली. इथेनॉल आणि सीबीजीचं धोरण राज्यामध्ये राबवलं जात आहे. आपण जर पाहिलं तर 25 आणि 26च्या एनसीडीसीकडून देवेंद्रजींच्या या सालामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारात मी म्हणालो तसं 10,000 कोटीची मदत या राज्यातल्या साखर उद्योगाला मिळाली. या राज्यातल्या सहकारी गृहनिर्माणसाठी व्यवस्थेसाठी स्वतंत्र एक कायद्याची चौकट निर्माण झाली आणि त्याच्यातनं आता स्वपुनर्विकास करण्यासाठी 2,000 कोटींच्या निधीची तरतूद किंवा त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केली. या देशामध्ये बीबीएसएच्या माध्यमातून टिश्यू कल्चरसाठी प्रत्येक राज्यातनं आज आपण 50 एकर जमीन त्या राज्याकडनं मागतो आणि त्याच्यामध्ये टिश्यू कल्चरची लॅब उभी करण्याचा प्रयत्न आपण करतोय. महाराष्ट्र हे सर्वात पहिलं राज्य आहे की देशातल्या बीबीएसएलच्या माध्यमातून चालणाऱ्या टिश्यू कल्चरसाठी सर्वात आधी जमीन ही महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी आपल्याला जळगावमध्ये दिली आणि तिथे आता चांगल्या प्रकारे मला असं वाटतं की या सहकाराच्या माध्यमातून पुढच्या भविष्यामध्ये टिश्यू कल्चरची एक चांगली प्रक्रिया त्या ठिकाणी उभी राहते. त्यामुळे अधिक न बोलता हा देश असेल, राज्य आपलं असेल, ही सहकाराची भूमी आहे. आजच्या या माध्यमातनं, या उपक्रमातनं, या सहकाराच्या क्षेत्रामध्ये एक नवीन उपक्रम सुरू होतोय, तो सहकार टॅक्सीच्या माध्यमातनं. आणि राज्यातील आज बरेच एमओयू इथं झाले. या सगळ्या ज्या काही संस्था आहेत, या संस्थेच्या माध्यमातनं ही सहकार टॅक्सी या राज्यात पुढच्या काळामध्ये अधिक सुलभतेने चालेल. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये याचे सभासद आमच्या राज्यातील तरुण होतील, तरुणी होतील आणि त्यांच्या रोजगारामध्ये निश्चिती या निमित्ताने मिळेल आपल्याला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या व्यासपीठावरून आवाहन करीन की जास्तीत जास्त सभासद या राज्यातून सहकार टॅक्सीचे कसे होतील यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. सहकाराचे सारथी होऊया, समृद्ध महाराष्ट्राचे भागीदार होऊया. इतकंच या निमित्तानं सर्वांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.